सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी विषय सामाजिक शास्त्र, त्यामध्ये भूगोल हा विषय आहे. आजचा दिवस आहे 35वा. प्रकरण आहे उद्योग. तर या उद्योगामध्ये उपलब्ध कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जातं आणि ही प्रक्रिया कारखान्यामध्ये केली जाते. आपण पाहतो की आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण विविध वस्तूंचा वापर करत असतो. या विविध वस्तूंपैकी काही वस्तू आपल्याला आहेत त्या स्वरूपात वापरता येतात. उदाहरणार्थ अन्नधान्य असेल, कडधान्य असेल, भाजीपाला असेल, हे शेतामध्ये उत्पादन होणाऱ्या वस्तू आहेत ते आपल्याला आहे त्या प्रमाणामध्ये वापरता येतात. परंतु काही वस्तू अशा आहेत की त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते, त्याशिवाय ते वापरता येत नाही. ऊस असेल, कापूस असेल, ताग असेल, ही उत्पादनं आहे शेतीमधली, परंतु ही उत्पादनं आपल्याला आहे तशी वापरता येत नाहीत. त्या उत्पादनावर प्रक्रिया करावी लागते आणि ही प्रक्रिया करण्याची प्रक्रिया कारखान्यामध्ये होत असते आणि म्हणूनच त्यातून वेगवेगळे उद्योग विकसित झालेले आहेत. आता उदाहरणार्थ आपण जर घेतलं शेतीच्या बाबतीमधलं तर ऊस आहे. ऊसाचं साखरेमध्ये रूपांतर होण्यासाठी साखर कारखान्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी ऊस हा कच्चा माल आहे आणि त्या ऊसाच्या पासून साखर तयार केली जाते. साखर हा त्यापासून तयार होणारा पक्का माल आहे. त्याचबरोबर कापूस हा कच्चा माल आहे. कापसावर प्रक्रिया करून कापड तयार केलं जातं. म्हणजेच कापड गिरणी जी आहे ती कापड गिरणीमध्ये तयार होणारं जे कापड आहे ते कापड पक्का माल आहे. म्हणजेच कापड गिरणी जी आहे ती कारखाना आहे. म्हणजेच कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करण्यासाठी कारखान्याची आवश्यकता असते आणि या कारखान्यामध्ये तयार झालेला जो माल असेल तो माल टिकाऊ असतो, अधिक उपयुक्त असतो व मूल्यवर्धित असतो. अशा पद्धतीनं ह्या उद्योगामध्ये विविध वस्तूंचं उत्पादन होत असतं. आपण पाहिलेलं की व्यवसायाचे प्रकार आहेत. 3 प्रकार आहेत: प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय. प्राथमिक व्यवसायामध्ये शेती आणि शेतीला पूरक असणारे व्यवसाय समाविष्ट असतात. द्वितीयक व्यवसायामध्ये कारखानदारी आहे, वेगवेगळे उद्योग आहेत आणि तृतीयक व्यवसायामध्ये सेवा व्यवसाय आहेत. म्हणजे वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, यांच्या ज्या सेवा आहेत त्यांचा समावेश तृतीय व्यवसायामध्ये होतो. तशाच पद्धतीने हे उद्योग जे आहेत हे उद्योग द्वितीयक व्यवसाय आहेत आणि ही द्वितीयक व्यवसाय जे आहेत ते जेवढे विकसित असतील तेवढ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये रोजगार उपलब्ध होत असतो. लोकांचा त्या भागातला आर्थिक विकास होत असतो आणि त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकास करण्यामध्ये उद्योगांचा महत्त्वाचा सहभाग असतो. आणि म्हणूनच हे उद्योग जे आहेत ते उद्योग मानव आणि देश यांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. मग हे उद्योग सुरू करण्यासाठी काही घटक त्याला कारणीभूत आहेत की उद्योगाचं स्थान नेमकं कुठं असावं, कुठे उद्योग सुरू केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी उद्योग सुरू करून चालत नाही. तर काही ठराविक घटक आहेत, त्या घटकांच्या आधारावर उद्योग सुरू केला जातो. कच्चा मालावर काही आधारित असतात. ज्या परिसरामध्ये कच्चा माल जास्त उपलब्ध होतो आणि तो जर वाहतुकीसाठी जड असेल तर त्याच परिसरामध्ये उद्योग उभारले जातात. आणि जर कच्चा माल हलका असेल, त्याची दूरवर वाहतूक करणारी परवणारी असेल तर असे उद्योग, त्या उद्योगाला अनुकूल असणारी बाजारपेठ असेल, हवामान असेल, अशा भागामध्ये तयार केलेले असतात किंवा स्थापन केले जातात. आता उदाहरण आपण जर घेतलं तर ऊस कारखाना आहे. ऊस कारखान्यासाठी कच्चा माल ऊस आहे आणि मग हा ऊस कारखाना जो आहे तो ऊस क्षेत्र ज्या ठिकाणी असेल त्या परिसरामध्ये उभारला जातो. कारण ऊसाची वाहतूक करणं दूरवर परवडणारं नसतं आणि म्हणूनच कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये ऊस कारखाने उभारले जातात. तर दुसरं उद्योग आपण पाहूया की कापड उद्योग आहे. कापड उद्योगासाठी कच्चा माल आहे कापूस. मग कापसाची जी वाहतूक आहे ती दूरवर वाहून येणं परवडणारं असतं. कारण का तर त्या कापसापासून लांब धागा निघण्यासाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज आहे आणि ते दमट हवामान आपल्याला समुद्रकिनारी आढळून येतं. म्हणून मुंबई असेल, कोलकाता असेल, अशी जी किनारपट्टीवरली शहरं आहेत, सुरत आहे, अशा शहरामध्ये कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. कारण त्या ठिकाणी त्या कापसापासून लांब धागा निघतो आणि त्याच परिसरामध्ये काय होतं की मोठ्या शहरामध्ये बाजारपेठ उपलब्ध असते. तयार होणारी जी उत्पादनं आहेत, कापड असेल किंवा त्या कापडावर तयार होणारी रेडीमेड कपडे असतील त्यांना
मोठ्या शहरामध्ये मोठी मागणी असते, म्हणून त्या परिसरामध्ये असे उद्योग विकसित होत असतात. अशा पद्धतीनं उद्योगांचं स्थान जे आहे ते उद्योगांचं स्थान वेगवेगळ्या घटकावर अवलंबून आहे. मग उद्योगाच्या स्थानिकरणाचे घटक आहेत. मग कोणकोणत्या घटकावर हे स्थान अवलंबून आहे? कच्चा माल आहे, मनुष्यबळ आहे, पाणी पुरवठा आहे, वाहतूक सुविधा आहे, भांडवल आहे, बाजारपेठ आहे. अशा वेगवेगळ्या घटकांवर उद्योगाचं स्थान अवलंबून आहे. भांडवल म्हणजे पैसा उद्योगासाठी महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने हे उद्योग जे आहेत ते उद्योग स्थापन केलेले असतात. त्याचबरोबर उद्योगाचे प्रकार आहेत. 3 प्रकार पडतात उद्योगांचे: लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग. त्यांनाच अवजड उद्योग म्हटलं जातं. लघु उद्योगामध्ये कोणते उद्योग येतात? तर त्याच्यामध्ये मातीची भांडी बनवणं असेल, वेगवेगळ्या वस्तू बनवणं असेल, बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू लोक बनवतात ते असेल, बेकरी व्यवसाय असेल. म्हणजे जे उद्योग कमी जागा व्यापतात, कमी भांडवल लागतं, कमी मजूर लागतात, अशा उद्योगांना काय म्हणायचं आहे? लघु उद्योग. लघु म्हणजे लहान जागेमध्ये, कमी भांडवलामध्ये आणि कमी मजूर संख्येवर चालणारे हे उद्योग आहेत. गृहउद्योग आहेत वेगवेगळे, ते उद्योगही या क्षेत्रामध्ये येतात. मध्यम उद्योग आहेत. मध्यम उद्योगामध्ये काय केलं तर यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो, मनुष्यबळाचा वापर असतो, जागा थोडीशी जास्त लागते लघु उद्योगापेक्षा आणि कामगारांचीही गरज असते. मग त्यामध्ये कोणते उद्योग येतात? तर फळ प्रक्रिया असेल, अन्न उद्योग असेल, अन्न प्रक्रिया असेल, गुऱ्हाळ असतील, ही सर्व उद्योग कुठे येतात? लघु उद्योगामध्ये येतात. त्यानंतर अवजड उद्योग आहे किंवा त्याला मोठे उद्योग आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सिमेंट उद्योग आहे, साखर उद्योग आहे, लोहपोलाद उद्योग आहे, कापड गिरणी आहे. असे जे मोठाले उद्योग आहे की ज्या ठिकाणी भांडवलाची जास्त गरज आहे, मजुराची जास्त गरज आहे, जागेची जास्त गरज असते, असे उद्योग जे आहेत त्यांना आपण काय म्हणायचं आहे? अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे उद्योग आहेत. हे उद्योग जे आहेत हे उद्योग त्या क्षेत्रानुसार, ज्याला कच्च्या मालावर काही उद्योग आधारित असतात, काही उद्योग भांडवलाची गरज आहे ती प्रत्येक त्यानंतर कृषीवर आधारित काही उद्योग आहेत. कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते. वेगवेगळं शेतीतून उत्पादन आपल्याला मिळतं आहे आणि म्हणूनच या कृषी मालावर आधारित काही उद्योग आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दुग्ध व्यवसाय सांगता येईल, फळप्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ, असे हे उद्योग आहेत. लघु उद्योग आहेत. हे सगळे या ठिकाणी मध्यम आणि लघु उद्योग आहेत, ते शेतीवर आधारित आहेत. त्यानंतर काही उद्योग आहेत मोठाले, त्यामध्ये वस्त्रोद्योग आहे, साखर उद्योग आहे, हे अवजड उद्योग शेतीवर आधारित आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं विविध उद्योग जे आहेत ते विविध उद्योग आपल्या भारतामध्ये चालतात. त्यानंतर आहे औद्योगिक विकास. कशा पद्धतीनं केला जातो? औद्योगिक म्हणजे काय? कारखानदारी आहे. कारखानदारीचा विकास करण्यासाठी वेगवेगळे धोरण शासन राबवत असतं. कारण जेवढा विकास जास्त होईल, कारखानदारी जेवढी विकसित जास्त होईल, तेवढा त्या भागातला, त्या परिसरातल्या लोकांचा विकास होत असतो. पर्यायानं देशाचा विकास घडून येत असतो. आणि म्हणूनच विकास करण्यासाठी हे वेगवेगळी कारखानदारी जी आहे ती कारखानदारी तयार केली जाते, निर्माण केली जाते. त्यांना वेगवेगळ्या सवलती देऊन त्याचं वितरण जे आहे ते वितरण वेगवेगळ्या भागामध्ये व्हावं, यासाठी शासन त्यांना सवलती देतं. आणि उद्योग जे आहे ते उद्योगाचं विकेंद्रीकरण केलं जातं. म्हणजे एका ठिकाणी जास्त उद्योग न होता वेगवेगळ्या भागामध्ये उद्योग विकसित व्हावं, हा धोरण असतं. त्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, त्यालाच MIDC आपण म्हणतो याची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी केली. आणि या औद्योगिक विकास महामंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केलेली आहे. म्हणजेच काय केलं आहे की या महामंडळामार्फत उद्योगाचं राज्यभर विकेंद्रीकरण केलेलं आहे. म्हणजेच राज्यातल्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा हेतू त्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं हे उद्योग जे आहेत ते उद्योग निर्माण केलेले आहेत. त्याचबरोबर आता आपल्याला काही अध्ययन क्षमता दिलेल्या आहेत. अध्ययन क्षमतेमध्ये काय दिलं आहे की विविध उद्योगाचं वर्गीकरण करतो. उद्योगाचं वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. कोणते उद्योग लघु आहेत, कोणते मध्यम आहेत आणि कोणते मोठे किंवा अवजड उद्योग आहेत, त्याचं वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. ते आपल्याला करता येईल उद्योगाच्या आधारे. उद्योगाचं महत्त्व सांगतो. उद्योगाचं महत्त्व सांगता आलं पाहिजे की उद्योग जे आहेत त्या उद्योगामुळे काय होतं आहे, कच्च्या मालाचं पक्क्या मालाचं रूपांतर होतं आहे. म्हणजेच मानवाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करता येतात, लोकांना रोजगार मिळतो, पर्यायानं समाजाचा विकास होतो आणि देशाचा
विकास होतो. अशा पद्धतीने उद्योगाचं महत्त्व सांगायचं आहे. त्यानंतर औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो की ह्या विकासावर कोणते घटक परिणाम करतात, तर ते लक्षात ठेवायचं आहे. कच्चा माल असेल, पाणीपुरवठा असेल, शासकीय धोरण असेल, भांडवल असेल, मजूर असतील, पाणीपुरवठा असेल, वीज असेल, असे विविध घटक काय होतात या औद्योगिक विकासावर परिणाम करत असतात. आता आपल्याला काय दिलेलं आहे की एक चित्र दिलेलं आहे पहा. त्या चित्रावर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नावर आपल्याला काय करायची आहे, चर्चा करायची आहे. पहिलं दिलं आहे चित्र दिलेलं आहे. चित्रामध्ये 2 उद्योग आहेत. मग त्याचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला आणि चित्रातील उद्योगांची नावे सांगा असा प्रश्न आहे. मग काय नाव सांगायचं आहे, तर उद्योग कोणते आहेत, तर साखर उद्योग आणि कापड उद्योग आपल्याला या चित्रामध्ये दिसून येत आहे. हे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ते आपल्याला सांगता आलं. दुसरा प्रश्न आहे, या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता आहे. आता उद्योग 2 आहेत आपण पाहिलं आहे. साखर उद्योग आहे आणि दुसरा आहे कापड उद्योग. मग या उद्योगामध्ये कच्चा माल कोणता वापरतात, तर साखर उद्योगामध्ये कच्चा माल जो आहे तो ऊस वापरला जातो आणि कापड उद्योगामध्ये कच्चा माल जो आहे तो कापूस आहे. हे उत्तर आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे कच्चा माल अगोदर सांगायचा आहे की कच्चा माल ऊस आणि कापूस हा वापरला जातो. त्यानंतर काय म्हटलं आहे, पक्का माल कोणता, त्या कच्च्या मालापासून प्रक्रिया होऊन कोणता कच्चा माल पक्का माल तयार होतो, तर पक्का माल आपल्याला सांगायचं आहे साखर आणि कापड हा या उद्योगातला पक्का माल आहे. अशा पद्धतीनं ह्या प्रश्नांचे उत्तर लक्षात ठेवायचे. तिसरा प्रश्न आहे, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कोठे केले जाते. तर साहजिकच आहे, आपण सुरुवातीला पाहिले उद्योग म्हणजेच काय, कारखाने, की कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कारखान्यात केले जाते. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते. कारण लिहायचं आपल्याला की आपण पाहतो की विविध वस्तूचं उत्पादन होतं आहे. त्या वस्तू आपण काय करत असतो, त्यातल्या काही वस्तू जी आहेत, काही उत्पादनं जी आहेत ती आपल्याला आहेत त्या स्वरूपामध्ये वापरता येतात. परंतु काही उत्पादनं अशी आहेत की त्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असं आहे. म्हणजे प्रक्रिया केल्याशिवाय ते उद्योग आपलं त्या उत्पादनं जी आहेत ती आपलं वापरता येत नाहीत. म्हणून कच्च्या मालाची पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता असते, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर ते उपक्रम दिला आहे पहा आपल्याला की तुमच्या पुढचा उपक्रम आपल्याला दिलेला आहे की तुमच्या गावात अथवा शहरात उद्योगाचे सामाजिक दायित्व अंतर्गत एखादा उपक्रम केला असल्यास त्याची माहिती मिळवावं, अहवाल लिहा. पाहता उद्योगाचे सामाजिक दायित्व म्हणजे काय. पहा, उद्योग सुरू करत असतो, उद्योग सुरू करणारा तो उद्योगाचा संस्थापक असतो, तो मालक असतो. त्याचा हेतू काय असतो, उद्योग निर्माण करण्याचा प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्यक्तीचा, की त्या उद्योगातून आपला काहीतरी नफा मिळेल हा हेतू असतो. आणि मग तो मिळालेला जो नफा आहे त्या मिळालेल्या नफ्यातून त्या उद्योग करणाऱ्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, काही हिस्सा आपल्या ज्या सामाजिक गरजा आहेत, सामाजिक विविध उपक्रम आहेत त्यामध्ये गुंतवला पाहिजे किंवा त्यामध्ये खर्च केला पाहिजे. याला म्हणायचे उद्योगाचे सामाजिक दायित्व. म्हणजे कारखानदार असेल त्यांनी काही रक्कम ही समाज हितासाठी वापरली पाहिजे. आपल्याला मिळालेला जो नफा असेल त्या नफ्यातली काही रक्कम जी आहे त्या रकमेचा उपयोग समाजकार्यासाठी केला पाहिजे. यालाच म्हणायचे उद्योगाचे सामाजिक दायित्व. आणि अशा पद्धतीनं हे प्रकरण जे आहे ते लक्षात ठेवायचे महत्त्वाचं.